पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश, महापालिकेत यश मिळवणाऱ्या भाजपची दमछाक। विजयानंतर अजित पवारांच्या आठवणींना आमदार सुनील शेळके भावुक। सोलापुरात भाजपचा अभूतपूर्व विजय, जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्व 12 जागांवर भाजपचं वर्चस्व। एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी महाआघाडीचा दारुण पराभव। तळकोकणात राणे ब्रँडचीच हवा, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीनं बहुमत गाठलं। भाजपचे 21 तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी। साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंना धक्का, निवडणुकीत भाऊ अंकुश गोरे आणि बहिणी भारती गोरे पराभूत। संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड अवघ्या एका मतानं विजयी, शिवसेना उमेदवाराचा केला पराभव। शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात तपासणीसाठी दाखल, श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती। सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे ही रुग्णालयात। वांद्रेमध्ये पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी, हजारो लिटर पाण्याची नासाडी, वाहतुकीला अडथळा। जळगावमध्ये वाहतूक पोलिसांची हुज्जत घालणं, मद्यधुंद तरुणांना पडलं महागात, खाकीचा हिसका दाखवताच मागितली जाहीर माफी। मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेत इमारतीच्या 13व्या आणि 14व्या मजल्यावर अग्नितांडव, आगीत होरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, एक महिला गंभीर जखमी, आगीच्या कारणांचा शोध सुरू। बुलढाणा पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारीच गांजा तस्करीत सहभागी, छत्तीसगडमध्ये गांजा तस्करीवर झालेल्या कारवाईत पोलिसच सहभागी असल्यानं खळबळ। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।